सत्रात आपलं स्वागत आहे। पद्म एकलव्य पद्म ज्योती पुरस्कार टाळ्यांच्या गजरात थाटात वितरण। सोलापुरातील पद्मशाली फाउंडेशन, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संगमच्या वतीने गांधीनगर जुना अक्कलकोट नाकाजवळील प्रिसिजन स्कूल येथे झालेल्या पद्मशाली समाजातील 10वी-12वीच्या परीक्षेत गुणवंतांचा कौतुक सोहळा आयोजित केले होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजयलक्ष्मी कुर्री, बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक एकलदेवी, SBCचे राज्य निमंत्रक अशोक इंदापुरे, व्यापारी नरेंद्र धारा, उद्योजक श्रीधर गंगुल, फाउंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल, फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, सल्लागार दयानंद कोंडाबतीनी, सखी संगमच्या कार्याध्यक्षा सविता येदूर यांची प्रमुख उपस्थिती होती। याप्रसंगी ACP कुर्री म्हणाल्या, पूर्वी आणि आता शिक्षणात आमूलाग्र बदल झालेला आहे। पूर्वी मुलींना शिक्षणापासून दूर ठेवायचे, शाळांमधून घरी आल्यावर विड्या वळायला सांगायच्या। आता मात्र विड्या करू नको, शिक्षणाला महत्त्व दे, तुझ्या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट करू असे आईवडिलांकडून सांगितले जाते। प्रत्येक व्यक्तीकडून प्रेरणा घेऊन भविष्याकडे वाटचाल करावी। एक दिवस तुमचाही अशा एखाद्या कार्यक्रमात परिचय होण्यासाठी मोठे व्यक्तिमत्व घडवा। फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर व्यंकटगिरी, मल्लेशम जोगू, ओमसी पल्ली, सतीश चिटमिल, सखी संगमच्या वनिता सुरम, गीता भूदत, सुनीता नीलम क्यामा, ममता तलकोकुल, पद्मा मेडपल्ली, हेमा मैलारी आणि प्रिसिजन स्कूलचे बालराज द्यावरकोंडा यांचे सहकार्य मिळाले। उद्योजक श्रीधर सुरा यांच्यातर्फे पुरस्कार देण्यात आले। पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, शाल व बुके होते। पद्मशाली फाउंडेशनतर्फे अर्धा डझन क्वायर वह्या, ईश्वर टेक्स्टाईलचे श्रीधर गंगुलतर्फे टर्किश टॉवेल, तर राजलक्ष्मी टॉवेलचे राजाराम देवसानी यांच्यातर्फे प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 नॅपकिन देण्यात आले। यावेळी तब्बल 150 विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशनचे सहसचिव नारायण येरवा यांनी करून आभार मानले। फाउंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल यांनी प्रास्ताविक केले। विद्यार्थ्यांनी फाउंडेशनकडे आणून दिलेल्या गुणपत्रिकेच्या आधारे पुरस्कार दिल्याचे गौरीशंकर कोंडा यांनी सांगितले। फोटो ओळ सोलापुरातील पद्मशाली फाउंडेशन, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संगमच्या वतीने पद्मशाली समाजातील 10वी-12वीच्या परीक्षेत गुणवंतांचा कौतुक सोहळा आयोजित केले होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजयलक्ष्मी कुर्री, बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक एकलदेवी, SBCचे राज्य निमंत्रक अशोक इंदापुरे, व्यापारी नरेंद्र धारा, उद्योजक श्रीधर गंगुल, फाउंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल, फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, सल्लागार दयानंद कोंडाबतीनी, सखी संगमच्या कार्याध्यक्षा सविता येदूर यांची प्रमुख उपस्थिती पूर्वीपासून जवळजवळ एक 20-25 वर्षापासून म्हणजे मी जेव्हा इथे सोलापूरला आले तेव्हापासून जे आपल्या पद्मशालीमध्ये प्रत्येक कार्यक्रम म्हणा प्रत्येक गोष्टीचं कौतुक करण्याचा जो धडपड करत असतात आमचे गौरीशंकर कोंडाजी आणि त्यांचे सहकारी आणि ते जमलेले सगळे विद्यार्थी मित्रमैत्रिणींना पालन करतात। बरेच आमचा परिचय देत असताना पद्मशाली समाजातली वेगळ्या पद्धतीनं गरिबीतून आर्थिक परिस्थितीतून पुढे आलेले आता सध्या सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून काम करत असलेले आमचा परिचय करून देत होते। असा परिचय करून घेण्यासाठी आपण इथे सगळे उपस्थित आहोत। जे आता माझ्यासमोर विद्यार्थी वर्ग आहेत 10वी-12वी जे ज्यांना 70%पेक्षा जास्त गुण मिळालेले त्यांचा आज इथे आपण कौतुक सोहळा करत आहोत, त्यामुळे एकत्रित जमलेला आहे। या सगळ्या विद्यार्थिनींमध्ये त्यांचाही माझ्यासारखं इथे स्टेजवरती परिचय करून देत असताना आपण काहीतरी करायला पाहिजे आणि आपल्या इथे स्टेजवरती प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतील आणि आपलाही परिचय असा वेगळ्या पद्धतीने कौतुकाने करतील अशी आपण प्रेरणा घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करते। बरेचसे आता आमच्या वेळेस शिक्षण पद्धती वेगळी होती आणि आता शिक्षण पद्धती वेगळी आहे। यामध्ये सध्याच्या युगानुसार आपले पालक सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना पूर्वी आपल्या पद्मशाली समाज शिक्षणाच्या बाबतीत एवढे
रसिक म्हणण्यापेक्षा अज्ञानी जास्त होते. पण आता कालांतराने ज्या ज्या जनरेशन गॅप होत आहे त्या पद्धतीनं शिक्षणामधला आमूलाग्र बदल आणि त्याचबरोबर आपला वैयक्तिक आणि आपले पद्मशाली समाज आणि समाजाबरोबरच इतर घटक प्रगतीपथावर जात असताना सगळे पालकवर्ग सजग झाले आणि आपल्या पाल्यांना शिक्षणाचे महत्त्व समजून त्यांना जास्तीत जास्त शिक्षण देण्याची धडपड करत आहेत. बरेच आई बिड्या करत असेल किंवा वडील कारखान्यामध्ये कामगार असेल, परंतु त्यांचं ध्येय असं ठेवतात की आपली मुलगी हुशार आहे, मुलगा हुशार आहे, तर त्या मुलांना आपल्यासारखं काम करू नये, तो शिक्षण घेऊन कुठेतरी पुढे एक चांगला व्यक्ती किंवा तो स्वतः चरितार्थ घडवण्यासाठी अर्थार्जन करण्यासाठी त्याचे चांगले शिक्षण आणि नोकरी कुठेतरी मिळायला पाहिजे अशी धडपड आपले सगळे पालकवर्ग करतात. त्या पद्धतीनं खरोखरच माझ्या जनरेशनापासून आत्तापर्यंत बरेचसे आपले समाज खूप पुढे गेलेले आहेत. शिक्षणाच्या दृष्टिकोनाने खूप श्रीमंत झाले असं मी म्हणेन. ज्यावेळेस मी होते खूप गरीब होतं शिक्षण, तेव्हा आम्हाला फक्त 7वी झालं की आईचा विचार असायचा की बिड्या कर आणि घरी बस. पण आता नाही, आता ती आई स्वतः बिड्याने जास्त करते पण तू शिक्षण घे, अशी ही विचाराची आमूलाग्र बदल झालेला आहे आपल्या समाजामध्ये. केवळ तुम्ही शिकता म्हणून, बरोबर आहे, तुम्ही आई वडिलांचा विश्वास संपादन करून आईवडील सांगितल्या पद्धतीनं तुम्ही शिक्षण म्हणून पुढे जाता म्हणून तुम्हाला एक प्रोत्साहन म्हणून, प्रेरणा म्हणून तुम्हाला आपल्या आईवडिलांची मुळातच आपल्या पाठीशी उभे असतात खंबीरपणे. तर सांगायचं मला इथे 2च शब्द मी सांगेन. कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नसते. भले मी इथं आयुक्तपदी येऊन आपल्या यांच्या डायसवर उभी आहे, पण मागच्या 30 वर्षापासून मी पोलीस सेवा देते. 96 पासून मी पोलीस सेवा देते. त्याच्या आधी ग्रॅज्युएशन केले. ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपल्या समाजातली मेंटॅलिटी मुलगी शिकू नये जी ज्या पद्धतीनं धारणा होती त्याचे सगळ्या गोष्टी खोडून मी पुढे शिकत गेले आणि या पोलीस सेवेमध्ये आले. म्हणजे आपल्याला परिस्थिती कितीही आपल्या विरुद्ध असू द्या किंवा आपल्या घरचे सुद्धा विरोध करत असेल, तर तुम्ही जे एका वेळेस ध्येय जर ठरवणार असाल, त्या ध्येयाप्रती जायचं असेल तर खूप कष्ट करायला पाहिजे. कोणाचाही न ऐकता मनाचा ऐकून स्वतःचा आत्मविश्वास जास्त करून संपादन करून त्या पद्धतीनं तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जायला पाहिजे. भले तुम्ही 10वी पास होताना जसे ज्या पद्धतीनं तुम्ही डेडिकेटली 10 तास अभ्यास करून 70पेक्षा जास्त मार्क मिळवलेले आहे, किंवा 12वीमध्ये सुद्धा तुम्ही क्लासेस लावून किंवा स्वतःची सेल्फ स्टडी करून तुम्ही हे 70पेक्षा जास्त मार्क मिळवलेला आहे. काहीतरी ध्येय ठेव.